मी वेनिसा लिओन तुला माझा पती म्हणून स्वीकारते. सुखात दुःखात आजारात व आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून आदर दाखवण्याचे मी वचन देते. लिओन, 2 वर्ष झाली आहेत आपलं लग्न झाले आणि 5 दिवसात तू ड्युटी जॉईन केलीस का? कारण तुला भीती होती की तुला ऑनबोर्डिंगचा कॉल येणार नाही आणि तुला ब्लॅकलिस्ट करतील. 8 महिन्यात तुझं कॉन्ट्रॅक्ट संपला तेव्हाही तू घरी आला नाहीस. यू सेड यू हॅड सम वर्क इन US. परत जेव्हा तुझा कॉन्ट्रॅक्ट संपला तेव्हाही तू घरी आला नाहीस. नक्की काय चालू आहे लिओन? आय एम फ्रस्ट्रेटेड. इथे मी एकटी आपला संसार सांभाळते. 10 दिवसात तू कधीतरी कॉल करतोस, तेही नेटवर्क इश्यूमुळे नीट बोलता येत नाही. खूप कठीण झालंय मला लिओन. वेनिसा, आय टोटली अंडरस्टँड. तुझा खूप संताप होतो, बट आय एम हेल्पलेस. मी काय करू? मला तुझी खूप आठवण येते, घरची खूप आठवण येते. आय रिअली होप टू कम बॅक सून. अच्छा ऐक, मला एक बरं सांग, तुझे घरचे कसे आहेत? रागावले असतील ना माझ्यावर? डॅडी म्हणाले आता तू तुझ्या मर्जीने लग्न केले नाही तर तूच तुझं बघून घे. इथे आजूबाजूतले लोक काय काय चर्चा करत आहेत लिओन. यू विल नेव्हर अंडरस्टँड व्हॉट आय एम गोइंग थ्रू. सी वेनिसा, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. ओके, यू ट्रस्ट मी ना? येस मिशेल, आय जॉइन यू इन अ बिट. हॅलो हॅलो लिओन, ऐकू येते ना तुला? हे मिशेल कोण आहे? हॅलो. परत नेटवर्क इश्यू. ही मिशेल कोण असेल? लोकांची जी चर्चा सुरू आहे ती खरी ठरली तर? लिओन खरंच काय लपवत नसेल ना? पोरी, आपला लिओन तसा नाही आहे ग. तो खूप प्रामाणिक आहे. मी त्याला लहानाचं मोठं केलं आहे. पण मम्मी, माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. तुला बायबल मधल्या उदळ पुत्राचा दाखला माहितीच असेल. तो पुत्र कितीही चुकला असो तरी त्याचा बाप आशा धरतो की त्याचा पुत्र एक ना एक दिवस घरी नक्की परत येईल. तसाच माझा विश्वास आहे की आपला लिओन आपल्या घरी नक्की परत येईल. आणि वेनिसा, आशा ही समुद्राच्या तरंगासारखी असते. तरंग जसे होडीला पुढे नेतात तशीच आपली आशा आणि आपला विश्वास आपल्या माणसाला परत आणतो. पण मम्मी, आई आहे मी. तुझं दुःख, तुझी घुसमट मला कळते. तुम्ही गोळ्या घेतल्या का? तुम्ही गोळ्या या, मी तुमचा नाश्ता करून ठेवला आहे, खाऊन घ्या. मी बँकेत जाऊन येते. चालेल. नाळवाला भैया, नाळ कैसा दिए? 70 काय कोयते के साथ काय कोणता तो खानदानी आहे. 70 रुपये डाळ? अगो ताटे घरात एवढी शाळी पडलेत ना, 70 रुपयाचं शाळा प्यायचं का? अगो पण आली एका नारळाच्या शाळेवर 40 रुपयाचे 150 रुपये घेतात. अगो कटे कटेले 200 पण घेतात माहितीये का? अगो यांना आली पक्का भाव सरलाय. जाऊ दे, मागते मग. चला घ्या, चला एक एक घ्या, चला. वेनिसा, बरी आहे का? कटे चालली? अली तू कडे दिए घेऊन ये गो. बिझी होते जरा. बिझी होते का? गो गो लिओन काय बरं आहे का? बरेच दिवस झाले दिलाच नाही तो. अगो वराडून 10 दिवस झाले ना, तो गेलाय बोटीवर. तो आलाय कटे अजून परत? 2 वर्ष झाले ती ना. अगो मानवराने का बुटीवरती, मग तो ते 6 महिन्याला येते. माझ्या भावाचं पोर नाही का? तो पण 6 महिन्याला भरायची. महापौर नाही का बोटीवर, तो 5 महिन्याला येते. जगले व्यवस्थित येतात. आज काय वेगळंच चाललंय. अगं काय झाले माहिती का? त्यांना वाटते एक बायको पाय, तर ते बाहेर त्यांना एक बायको पाय. त्या काय चालले त्यांनाच काय कळले हल्ली. मग वसईमध्ये बघितलं ना काय चाललंय ते. बोटीवर एक वेगळी, नट एक वेगळी. कोणा काय चाललंय, कोणाला कायच पत्ता नाही.
अगो लिओ काय तुम्ही कमी आणतात का ही तटी उतरली ना झोप्यामध्ये का घरात जायपर्यंत मोबाईल वरती घरात दारात पोचली का मोबाईल लगेच बॅगेत मग तोंडानं नुसती सज्जन काय चाललंय न चालते ते नुसती म्हणजे पायाखालची मुंगली सुद्धा ती मराशी नाही नुसती मेली माय पण बघ काय ते हाय वेनिसा, कशी आहेस? खूप दिवसानंतर दिसलीस. गावात पण हल्ली जास्त मिक्स होत नाही. एव्हरीथिंग ऑल राईट ना? काहीच समजत नाही ग. मला समजत नाही की लिओनची माझ्या जीवनात परत येण्याची आशा ठेवायची की सगळं सोडून निघून जायचं. लोक आमच्याविषयी काही बाई चर्चा करत आहेत. वेनिसा, लिओन इथे असता तरी लोकांनी काही ना काही कारण शोधून निंदाही केलीच असती. लोकांचं कामच आहे ते. एखादा विषय काढायचा, त्याला मीठ मसाला लावून मोठं करायचं. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. यू जस्ट होप फॉर द बेस्ट अँड गॉड विल डू द रेस्ट. थँक्स ग. माझं सोड, तू बोल, कितवा महिना लागला? 7वा. खूप कठीण जातंय ग. अक्षय पण शिपवर असतो आणि माझे इनलॉज पण नरडेकडे असतात. तुझं काय वेनिसा? मला असं वाटतं यू शुड टेल लिओन दॅट यू वॉन्ट अ बेबी. अगं, मी सुखाचे 10 दिवस पण नाही घालवले त्याच्याबरोबर. आमचं लव्ह मॅरेज ना. जेव्हा आम्ही डेट करत होतो तेव्हाही लॉंग डिस्टन्स. ही वॉज सेलिंग बिफोर मॅरेज अँड इवन आफ्टर. प्रेग्नेन्सी तर आय कॅन नॉट इमॅजिन ऑल्सो. मी काय काय स्वप्न रंगवली होती. सोड, पण आता काय बोलू मी. नवरा शिपवर असला की आयुष्य कसं एकटं वाटतं. एखादा बाबू झाला की एकटेपणा निघून जातं ग. The number you have dialed cannot be reached. Please try again later. शी बाबा, आज परत या माणसाला नेटवर्क नाही. मावरा गे मावरा, अवगीने मावरा मावरा. मारिया, काय गो आणले आज? बोंबिलान करते. काय हो, कसं गो दिला शेकडा? 100 रुपये शेकडा. काय गो मारिया, आज तू एवढी तयार होऊन आलीस? अगं बाय, माझा नवरा कवीला गेलता ना, तो खूप दिवसातून आला आज म्हणून मी तयारी. पण तू बरेच दिवसानंतर दिसलीस. माझा नवरा बोटीवर कवीला गेलता ना, ते जाम खूप वादळ चालू होतं ना, तो तय होता. खूप दिवसांनी तो आला न. मला गावांचे लोक सांगत तुझा नवरा येणारच नाही, पण मी माऊलीवर आशा ठेवली ना, माऊलीची मेरी प्रार्थना केली. माझा नवरा तर घर आहे. बरे आहेत ना ते आता? हो, पण ते वादळ चालले तर ना, मग त्या मावरं ते विकिलं
मग ते दुसरा मावरा पकडून आता घेऊन आला मी ते आता तुला विकायला येणार. माऊलीचे आभार. तुझा पण बाई नवरा बोटीवर आहे ना, मग तू माऊलीवर आशा ठेव. माऊलीच आपल्याला कृपा देईल. ठीक आहे. प्रभू, तूच माझ्या हृदयात आशा रुजवली आहे. हीच आशा माझ्या वादळी परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद आहे. तुझ्या वचनावर माझा विश्वास आहे, कारण आशेच्या प्रकाशातच मी तुझे प्रेम पाहू शकते. प्रिय मरिया माते, जशी तुला आशा होती की तुझा पुत्र तिसऱ्या दिवशी मृत्यूपासून उठेल, तशी आशा मला ही संकटे पार करण्याची दे. तुझ्या विश्वासातच मला धैर्य मिळव. तुझ्या प्रेमात माझी आशा अढळ राहो. त्वरा करा हो, वाट ही सुखाची बांधू तरतारी सारे काही. ऑनलाईन मंगल, ऑनलाईन मंगल, ऑनलाईन मंगल शुभ हो झाले, शुभ मंगल ऑनलाईन. गुड मॉर्निंग भाऊ. गुड मॉर्निंग दादा. जावे. काय भानगड काय गाडी. हॅलो, आय एम ऑफिसर नवीन पाटील फ्रॉम सेलिब्रिटी क्रुझेस. हे लिओनचं घर आहे का? लिओन इज ओके. यू शुड बी प्राऊड ऑफ युअर हजबंड. 2 वर्ष अगोदर फायर ड्रिल करताना लिओनच्या एका कलिगचा ॲक्सिडेंट झालेला आणि तेव्हापासून तो US हॉस्पिटलमध्येच आहे. तो मृत्यूची लढत आहे. ह्या वेळेत लिओन त्याच्यासोबतच होता, त्याची काळजी घेतली. लिओनचा कलिग असल्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती इतकी वाईट आहे की कोणी नातेवाईक त्याला भेटायला येऊ शकले नाही. या वेळेत पूर्ण टाइम लिओन त्यांच्यासोबतच आहे. ऑफिसर, काय बोलता काय तुम्ही? आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. सो लिओन वॉज अवेअर. तुम्हाला सांगितलं तर यू गाईज विल गेट वरीड. आम्हाला अशी आशा होती का तो माणूस लवकर बरा होईल, पण खूप वेळ गेला आणि टाइम निघून गेला. या वेळेत लिओनने जबाबदार होऊन त्याची खूप काळजी घेतली आणि ही वॉज व्हेरी सेल्फलेस. आणि त्यासाठी आम्ही त्याचा आमच्या ऑफिसमध्ये सन्मान करणार आहोत. त्यासाठी इन्व्हिटेशन आहे. ओ, प्लस मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. लिओन, खूप फन केला.
गो कलर मला नको लाल कोणा तुम्ही लाल पाहिजे लाल मला लिंबू वाला पाहिजे लिंबू तो कुछ बटर ना भैया कौन कौन सा फ्लेवर है आंटी तू कोणता खाईल गो? मी ऑरेंज चमच बोला हो का मला पण ऑरेंज कांडीवाला त्या आल्या बघू गोया आहे आपल्या पार्टनर आल्या गोया असेल आणि गो आल्या गो आल्या चला आता तुम्हाला कोणता फ्लेवर पाहिजे काय माहिती मला चमच बोला चमच पण कोणता फ्लेवर लिंबू है का त्यामध्ये नींबू हाँ चलेगा फिर भैया हमको वही मांगते हैं 2 ऑरेंज देना 3 काला कट्टा देना हाँ गो झाले तयार गो गो काला कट्टा कोणा गो घ्या माँ कच्चा कैरी आहे का बरं लागते का गो गिनी गो थांब आपण नको थोडं याचं करू एकदम मस्त बनवलंय गं. मस्त आहे काय ते मस्त लागते पायाच्या पाया मस्त बरं लागते ना मस्त हो 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 ती कोण आहे गो तो गो नवरा नाही तर त्याने दिसा 3 दिवसा केला वाटते तोच आहे का काय जैसी सेंटी परत का आजच आला काय कैरीसा काय मी बरी तू बरं आहे का हा बरं मी ऐकायला खूप खत करतोय तुला म्हणजे आठवण काढली रे तुम्ही बघ वेनिसा मी तुला आणता ना लिओन परत येईल आला बघ आशा ठेव विश्वास ठेव आला ना परत तो अरे याहून खूप आणतोय मला का तू लवकरच येईल तू आहे आता या नाही बरं आहे त्यांना वाटलेलं मी डर जाऊन वराड केले आम्ही तिला अंकल खूप आमचं पोर एकदम मस्त आहे हो का मग काय तो काय कर असं नाही आम्हाला खात्री होती वा 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 बरं आहे आम्ही नाही केले परत आम्ही कौतुक काय केलं बरं काय काम केले कुठे हा थँक्यू चांगलं काम केलं आमच्या हा कानाला मी ऐकलं तुमच्याकडनं पण खूप कौतुक ऐकलं तुम्हाला काय वाटलं मग शिकवायला टाकले आम्ही बाहेर जातात ते काय मजा करायला जातात का तुमची पण पोरं होत ना शिकवत तुला देवाला टाइम होते ना जा चल भैया एक खाते में लिख दे भैया बाद में देगा मी वेनिसा लिओन तुला माझा पती म्हणून स्वीकारते. सुखात दुःखात आजारात व आरोग्यात तुझ्यासाठी आणि आपल्या संसारासाठी मी माझी आशा दृढ करण्याचे वचन देते. कारण तू समुद्रकर्मी एक सीफेरर आहेस आणि एका सीफेररच्या प्रियसीचं आयुष्य हे फक्त आणि फक्त आशेच्या तरंगावर अवलंबून असते. जसे समुद्रातील तरंग जहाजाला किनाऱ्यावर पोचवते तसेच सीफेररच्या पत्नीच्या मनातील आशा तिच्या संसाराला स्थैर्य देते.